नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं पाहायला मिळतं की आता जानकी ऋषिकेशची चांगली बोलत असते, पण ऋषिकेश मात्र जानकीवर खूप चिडलेला असतो. कारण ऋषिकेशला असं वाटतं की जानकी खोटं बोलते माझ्याशी आणि खूप सगळ्यांशीच खोटं बोलते आहे. तेव्हा जानकी म्हणते, अहो काय झालं, काही झालंय का? तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो, हो तुझा खोटेपणा बघतोय मी तुझ्या चेहऱ्यावर. तेव्हा आता जानकी म्हणते, म्हणजे काय? तेव्हा ऋषिकेश म्हणतो की तू घरच्यांना डोळ्यात धूळ फेकून तू अशी घरच्यांशी खोटं वागूच कशी शकते? माझ्याशी सुद्धा तू खोटं वागलीस, का वागलीस असं? ऐकताच आता जानकीला खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, जानकी मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. कर जानकी, तू खूपच खोटं बोलते आहे. मी तुला स्वतः माझ्या डोळ्यांनी पाहिलं शरूला, आणि तुला त्या बाईला पैसे देताना. का केलंस तू असं? का खोटं बोललीस आमच्याशी आणि माझ्याशी? जानकी सांगण्याचा प्रयत्न करत असते, पण आता ऋषिकेश काही ऐकून घ्यायला तयार नसतो. शेवटी जानकीच्या डोळ्यात पाणी येतं. आणि हो, मला ही पण शंका आहे, याआधीचे 2 लाख रुपये तू त्या बाईलाच दिले असतील. खरं आहे की नाही? तर आता हे ऐकून जानकीला खूप राग येतो म्हणजे तिला खूप मोठा धक्का बसतो. कारण याला याच्या मागचं कारण माहीतच नसतं, पण आता शेवटी जानकीला सांगावंच लागतं खरं कारण काय आहे ते. हो, बरं झालं तुम्हाला हे समजलं. माझ्या मनामध्ये मी कधीच हे ओझं वागवत होती. बरं झालं हे तुम्हाला कळालं. मी तुम्हाला हे सांगणारच होती. तेव्हा आता ऋषिकेश एवढा भडकतो, तो म्हणतो की केव्हा सांगणार होतीस? वेळ गेल्यावर? कोण आहे ती बाई आणि तुम्ही तिला का भेटतात परत परत? असा जाब आता ऋषिकेश जानकीला विचारत असतो. दोघी घरी आल्यावर ना मी तुझी पर्स चेक केली आणि त्या पर्समध्ये मला त्या पर्समध्ये चिठ्ठी सापडली आणि ती वाचली मी ती चिठ्ठी. तेव्हा आता जानकी सुद्धा त्या चिठ्ठीकडे पाहत असते आणि तिच्या मनात विचार येत असतो की मी आता ऋषिकेशला कसं समजावू? मला काही सुचतच नाहीये, कारण यांना आता सत्य सांगणं खूप गरजेचं आहे. तेव्हा आता ऋषिकेश लगेच म्हणतो की इतका कोणी विश्वासघात करतात का? तुम्ही या घरच्यांशी सगळ्यांशी खूप मोठा विश्वासघात केलाय. बघा ऋषिकेश, एकदा ना तुम्ही माझ्या डोळ्यांमध्ये डोळे घाला आणि माझ्यावर विश्वास ठेवा. तुमची बायको कधी अशी करणार आहे का? मला ना घरातल्यांना कोणालाच फसवायचे नव्हते, अगदी पहिल्या दिवसापासून. आतापर्यंत झालेला सगळा प्रकार आता जानकी ऋषिकेशला सांगत असते आणि शर्वरीने कसं जानकीकडून वचन घेतलेलं असतं ते सुद्धा ती आता ऋषिकेशला सांगते. जानकी म्हणते की माझा त्या बाईवर विश्वास नाही, तर ऋषिकेश लगेच म्हणतो, मग तुझा माझ्यावर सुद्धा विश्वास नाही राहिला का आता? तुम्ही आधी का नाही सांगितलं? तेव्हा आता जानकी म्हणते, अहो सांगणारच होते, पण शर्वरी वंशने मला वचन मागितलं होतं की घरी ही गोष्ट कोणाला सांगायची नाही म्हणून. तुम्हाला माहिती का, मलाही वाटत होतं की हे सगळं खोटं चाललंय, पण मग शर्वरी वंशने मला वचन दिलं होतं, जर कधी तुम्ही कोणाला सांगितलं ना तर मी स्वतःचा जीव देईल. एकदा नाही, दोनदा नाही, असं अनेक वेळा त्यांनी मला जीव देईल असं धमकी दिली आहे, म्हणून मी कोणाजवळच काही बोलले नाही. तर आता दुसरीकडे ऐश्वर्याचा प्लॅन चालू असतो. तर ऐश्वर्या विचार करत असते की एकाकडे आता चोरुटीचा प्रोग्राम होईल आणि दुसरीकडे जानकीचा खोटेपणाचा पर्दाफाश होईल, असं ती आता प्लॅन करत असते. तर दुसरीकडे आता जानकी ज्योतिकाला भेटायला आलेली असते आणि रिपोर्ट्स घ्यायला सुद्धा आलेली असते. तेव्हा आता जानकी त्या ज्योतिकाला म्हणते की ज्याचं हे बाळ आहे ते जर कधी तुला मागायला आला तर तू त्याच्याकडे परत जाशील की ते बाळ आता शर्वरी वंशला देशील? हे बघ, जर आणि तर या गोष्टीसाठी मला मी एकदा त्यांना नकार दिला की मी तुम्हाला ज्योतिकाला म्हणत तर त्यांनी द्यायचा प्रयत्न सुद्धा केला होता. तर आता हे ऐकूनच ऋषिकेशच्या पायाखालची जमीन सरकते. ऋषिकेश काय शेवटी जाण्यासाठी होतो, त्याला त्याच्या बहिणीच्या मुळे आता हार मानावीच लागते, पाठमोड होते आणि तिथून जायला लागते. तर आता इकडे जानकी म्हणते, अगं थांब ज्योतिका, थांब ना, मला तुझ्याशी बोलायचं आहे. पण आता ती ज्योतिका अजिबात जानकीचं ऐकून घेत नाही. त्याच्यामुळे जानकीला तिचा पाठलाग करत असते. तर समोरून आता ऋषिकेश पोलीस बनून आलेला असतो. आता जानकी मुद्दा म्हणते, इन्स्पेक्टर साहेब तुम्ही बरं झाले आलेत, कारण आहे ना हे बघा ना माझ्याशी बोलत नाही आणि डायरेक्ट पडून जाऊन राहिले आहे, प्लीज यांच्याशी बोला तुम्ही. तेव्हा तर ऋषिकेश म्हणतो, हे बघा मी आता ज्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला विचारेल त्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही मला आता खरी द्यायची. तेव्हा आता ऋषिकेशला म्हणजे पोलिसांना पाहून आता ज्योतिका घाबरते. तर आता ज्योतिका खरं उत्तर देईल का? मंडळी, आता आपल्याला येणाऱ्या भागात पाहायला मिळेल की आता ज्योतिका खरं बोलते का ऋषिकेश सोबत, आणि जानकीचं जानकीने जे विचारलेलं असतं त्याची उत्तरं खरं देते का, ते आपल्याला येणाऱ्या पुढील भागात पाहायला मिळेल. तर मंडळी, अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.